आशिष ओ आशिष. अरे हा तर शीतलताईचा आवाज आहे. काय म्हणते शीतलताई? अरे त्या सासऱ्यानं लग्नाला नाही म्हटलं रे. काय? अरे बापा, एवढ्या मोठ्या पुरी पाहिल्या. त्या पुरीचे बाप म्हणत सरकारी नोकरीवाला पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे. आता इकून तिकून एक संबंध पक्का झाला, तो बी तुटावर आला. अरे फायनलच्या बाबतीत तो सासरा म्हणे बुवा तुमच्या वावर कमी आहे, उत्पन्न जर चांगलं झालं तर पोरगी देईन. अरे ते सासरे गहू पाहून गेले. ते म्हणत की जवळ खायापुरता गहू होत नाही म्हणून पोरगी देत नाही. अरे तर मग याच्यात माही काय चूक आहे? अरे हा गहू पाय, तुम्ही जर चांगल्या कंपनीचा गहू पेरला असता तर चांगलं उत्पन्न झालं असतं का तुले? अरे तर मग कोणता गहू चांगला आहे मले काय माहित? चल तुला दाखवतो. हा आहे आपल्या न्यूझीव्हिडिओ कंपनीचा 2222 नंबरचा गहू. अरे बापरे, हा तर एक सारखा सर्व गहू आहे. म्हणूनच तुला हा गहू दाखवायला आणला ना. हा देते कमी खर्चात जास्त उत्पन्न. याची तर उंची बी कमी आहे, म्हणून तर हा हव्यानं पडला नाही. याच्या गुणवत्तेमुळे याची पोळी नरम आणि चवदार बनते. अरे याची फुटव्याची संख्या बी जास्त आहे. अरे म्हणूनच तुला दाखवायला आणला. पहिलेच तर शेतकऱ्याला पुरी भेटून नाही राहिल्या. त्यात जर उत्पन्न कमी झालं तर कसं व्हारवा? आता पुढच्या वर्षी हाच गहू पेरतो आणि उत्पन्न जास्त झालं की मग सासऱ्याला म्हणतो आता द्या पोरगी.